आता घेऊयात ग्रामीण भागातल्या शेतीच्या बातम्यांचा वेगवान आढावा शेतबारामध्ये. कापसाच्या भावात वाढ झाल्यामुळे अमरावतीच्या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला काढले. सद्यस्थितीत कापसाच्या भावात वाढ झाल्याने भाव 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेला. त्यामुळे कापसाची आवक बाजारपेठेत वाढल्याचं चित्र आहे. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक कमी झाली. गेल्या 2 दिवसात 2,500 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली, तर अल्पशा फरकाने सोयाबीनचे दर वाढलेत. त्यामुळे सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होईल का याकडे मात्र शेतकऱ्यांचं लक्ष लागलं. वर्धा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालं. सतत झालेल्या पावसानं तीळ पीक हे पूर्णपणे खराब झाले. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे शेतात ज्वारी आडवी होऊन तिला कोंब फुटले. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. प्रशासनाने पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. पुण्यातील लोणी धामणी परिसरात मुसळधार पावसानं झोडपलंय. त्यामुळे शेतीमालांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतांचे बांध फुटून शेतातून ओढे वाहू लागले. पावसामुळे टोमॅटो पिकाला मोठा फटका बसलाय. नुकसानीमुळे शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडले. अकोल्याच्या गोरेगाव खुर्दमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे तीळ पिकाला मोठा फटका बसलाय. पावसामुळे 1.5 एकर हेक्टरवरील तीळ पीक खराब झाल्यानं शेतकऱ्यांचं 1 लाखांपेक्षा जास्तचं नुकसान झालं. त्यामुळे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. रायगडच्या रोहा तालुक्यात पावसामुळे 70 ते 80 हेक्टर उन्हाळी भातशेती पाण्याखाली गेले. त्यामुळे 200 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षरित्या पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसामुळे 45 हेक्टरवरील भुईमुगाचं नुकसान झालं. भुईमुग कुजल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले, तर मुसळधार पावसामुळे पेरणीची हंगाम लांबणीवर पडण्याची आता शक्यता वर्तवली. धुळ्यात मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनानंतर शेती कामांना वेग आला. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली, तर सिंचन सुविधा नसल्यास जमीन पुरेशी ओली होईपर्यंत पेरणी न करण्याचं आवाहन आता प्रशासनानं. सोलापुरात पावसाचा पपई बागांना मात्र फटका बसला. पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. एका शेतकऱ्याची 5 एकर पपईची बाग भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं जवळपास 20 ते 25 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती. राज्यात सततच्या पावसामुळे पिकं कुजण्याच्या अवस्थेत आहेत. कांदा पीक मातीमोल झालंय. आंबा पिकाचा हंगामही अडचणीत सापडलाय. जोरदार पावसामुळे विविध भागातील नदी नाल्यांना पुराचं स्वरूप येऊ लागलं. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी. जोरदार पावसाचा टोमॅटो पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. अनेक भागात शेतीत पाणी साचल्यानं टोमॅटो लागवड ही खराब झाली. तर बाजारात सरासरी टोमॅटोला 2,000 रुपये दर मिळतो. यापुढील काळातील टोमॅटोची आवक कमी होणार आहे. त्यामुळे दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.